सरकारचा एक मोठा निर्णय आणि तुमच्या परिसरातील प्रत्येक छोटं मोठं दुकान हे दोन्ही मिळून तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यात करोडपती बनू शकतात. एक असा प्रोडक्ट जो तयार व्हायला फक्त 2 सेकंड लागतात, पण त्याची मार्केटमधील मागणी कोट्यावधीमध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, केपी दी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अशा संधीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत, जी तुमच्या आर्थिक भविष्याला पूर्णपणे बदलू शकते. पण कोणतीही मोठी संधी सत्यात उतरवण्यासाठी एक अचूक आराखडा लागतो, एक रोडमॅप लागतो. आणि तोच आराखडा आज आपण पाहणार आहोत. आपण या संपूर्ण योजनेला 5 भागांमध्ये विभागले आहे. पहिला भाग आहे यशाचा पुरावा, म्हणजे हे सगळं शक्य आहे याचा एक ठोस पुरावा. मग आपण पाहू व्यवसायाचा आराखडा, जिथे आपण गुंतवणुकीपासून ते नफ्यापर्यंतचं संपूर्ण गणित समजून घेऊ. तिसरा भाग आहे शून्य खर्च मार्केटिंग हॅक, म्हणजे एकही पैसा खर्च न करता ग्राहक कसे मिळवायचे. चौथा भाग आहे यशाचा वास्तववादी मार्ग, कारण प्रत्येक व्यवसायात आव्हानं असतात. आणि शेवटी 5वा भाग तुमचं पुढचं पाऊल, जिथे आपण प्रत्यक्ष कृती कशी करायची यावर बोलू. तर मग चला सुरुवात करूया. पार्ट 1, द प्रूफ ऑफ सक्सेस. कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी हे पाहणं गरजेचं आहे की या मार्गावर चालून कोणी खरंच यश मिळवलं आहे का. आणि याचसाठी आपण इकोग्रीन पॅक्स या कंपनीची केस स्टडी पाहणार आहोत, जे या व्यवसायाच्या क्षमतेचा एक जिवंत उदाहरण आहेत. इकोग्रीन पॅक्सची सुरुवात खूपच साधी होती, फक्त 2 मॅन्युअल मशीन्सवर. कल्पना करा, कोणतीही मोठी फॅक्टरी नाही, कोणतंही मोठं भांडवल नाही, फक्त एका लहानशा खोलीत 2 हातांनी चालणाऱ्या मशीन्स. इथूनच या प्रवासाला सुरुवात झाली. आणि हेच या व्यवसायाचं सौंदर्य आहे. सुरुवात अगदी लहान असू शकते, पण ध्येय खूप मोठी असू शकतात. आणि आजची परिस्थिती? आज ते दररोज 1 लाखापेक्षा जास्त बॅग्स तयार करतात. जरा डोळ्यासमोर हे चित्र उभं करा. रोजच्या रोज तयार होणाऱ्या कागदी पिशव्यांचा एक डोंगर. ही एक प्रचंड मोठी उत्पादन क्षमता आहे, बाजारात वाहणाऱ्या एका नदीसारखी. आणि प्रत्येक पिशवी म्हणजे नफ्याचा एक छोटासा प्रवाह, जे सगळे मिळून एका मोठ्या आर्थिक महासागराची निर्मिती करतात. फक्त 2 वर्षात त्यांची वार्षिक वाढ 300% झाली आहे. 300% हे आकडे म्हणजे जणू काही एक रॉकेट आकाशात झेपावत आहे. आणि ह्या रॉकेटला इंधन मिळालं ते सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे. बाजारात अचानक एक मोठी पोकळी तयार झाली आणि इकोग्रीन पॅक्ससारख्या कंपन्यांनी ती पोकळी अगदी योग्य वेळी भरून काढली. हीच ताकद आहे योग्य वेळी योग्य संधी ओळखण्याची. आज त्यांचे 5,000पेक्षा जास्त नियमित ग्राहक आहेत. आणि हे ग्राहक फक्त किराणा दुकानदार नाहीत. यात मोठे कपड्यांचे शोरूम्स आहेत, मेडिकल स्टोअर्स आहेत, बेकरीज आहेत. म्हणजे समाजातील जवळपास प्रत्येक व्यावसायिक त्यांचा ग्राहक आहे. ही विविधता व्यवसायाला एक प्रचंड स्थिरता देते. समजा एका क्षेत्रात मंदी आली, तरी दुसरं क्षेत्र मागणी कायम ठेवतं. हाच व्यवसायाचा एक भक्कम पाया आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर 80 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक महसूल. आता सुरुवातीचा तो आकडा आठवा, करोडपती बनण्याचा. हा आकडा तेच सिद्ध करतो. ही कोणतीही हवेतली गोष्ट नाहीये. हा एका स्पष्ट योजनेचा, कठोर परिश्रमाचा आणि योग्य वेळी उचललेल्या पावलाचा प्रत्यक्ष कागदोपत्री सिद्ध झालेला परिणाम आहे. तर इकोग्रीन पॅक्स हे सिद्ध करतं की हे ध्येय पूर्णपणे शक्य आहे. आता प्रश्न हा आहे की आपण हे कसं करू शकतो. आता आपण वळूया आपल्या आराखड्याच्या दुसऱ्या भागाकडे. पार्ट 2, द बिझनेस ब्लूप्रिंट. आता आपण गुंतवणुकीपासून ते नफ्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा अगदी तपशीलवार पाहू. आणि हो, याची सुरुवात तुमच्या घरातल्या एका लहान खोलीतूनही होऊ शकते. गुंतवणुकीचं मुख्य 3 स्तर आहेत: मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक. याला असं बघा की आपल्यासमोर 3 वेगवेगळ्या फॅक्टरी उभ्या राहत आहेत. पहिली, एक छोटीशी कार्यशाळा, जिथे आपण हाताने मशीन चालवत आहोत. गुंतवणूक कमी आहे. दुसरी, एक मध्यम आकाराची जागा, जिथे सेमी ऑटोमॅटिक मशीनमुळे कामाचा वेग वाढला आहे. आणि तिसरी, एक पूर्णपणे ऑटोमॅटिक फॅक्टरी, जिथे मशीनचा आवाज घुमतोय आणि उत्पादन प्रचंड वेगाने होतंय. आपली गुंतवणूक आपला वेग आणि उत्पादन क्षमता ठरवते. यासाठी लागणारा कच्चा माल अगदी सोपा आहे. क्राफ्ट पेपरचे रोल्स, चांगल्या प्रतीचा डिंक आणि हँडलसाठी दोरी. हे या उद्योगाचे 3 मूलभूत घटक आहेत. विचार करा, यासाठी आपल्याला परदेशातून काहीही मागवायची गरज नाही किंवा कोणत्याही किचकट सप्लाय चेनवर अवलंबून राहायची गरज नाही. हे सर्व साहित्य आपल्या स्थानिक बाजारात अगदी सहज उपलब्ध आहे. म्हणजेच आज निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला सुरुवात करणंच शक्य आहे.
आता पाहूया नफ्याचं गणित जे खूपच सरळ आहे. समजा एका पिशवीचं उत्पादन खर्च आहे ₹1.5. तिची घाऊक विक्री किंमत आहे ₹2.5. म्हणजे प्रत्येक पिशवीमागे आपल्याला मिळतोय ₹1 निव्वळ नफा. दिवसाला 3,000 पिशव्या विकल्यास दिवसाचा नफा झाला ₹3,000. आता याचं दृश्य डोळ्यासमोर आणा. प्रत्येक तयार झालेल्या पिशवीतून ₹1 नाणं बाहेर पडतंय. दिवसाच्या शेवटी आपल्याकडे अशा 3,000 नाण्यांचा ढीग तयार होतो आणि महिन्याच्या शेवटी तोच ढीग ₹90,000 एका मजबूत उत्पन्नाच्या इमारतीत रूपांतरित होतो. हे आहे या साध्या गणिताचं सामर्थ्य. ठीक आहे. आता आपल्याकडे उत्पादन तयार आहे, नफ्याचं गणितही स्पष्ट आहे. पण आता येतो सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न. हे विकायचं कसं? ग्राहक कुठून आणायचे? आणि तेही जाहिरातीवर ₹1 खर्च न करता? चला, आपल्या आराखड्याच्या तिसऱ्या भागाकडे जाऊया. पार्ट 3, द झिरो कॉस्ट मार्केटिंग हॅक. तुमचं उत्पादनच तुमची जाहिरात कशी बनेल हे आता पाहूया. प्रत्येक नवीन उद्योजकासमोर हाच प्रश्न असतो की जाहिरातीसाठी बजेट नाहीये. मग मार्केटिंग करायची कशी? ग्राहक कसे मिळवायचे? याचं उत्तर आश्चर्यकारकपणे सोपं आणि अत्यंत प्रभावी आहे. आणि ते उत्तर तुमच्या उत्पादनातच दडलेलं आहे. ह्या तंत्राला म्हणतात द ब्रँडिंग सॅम्पल हॅक. पायऱ्या अगदी सोप्या आहेत. पहिली पायरी, आपल्या परिसरातील नवीन उघडलेली दुकानं शोधा. दुसरी पायरी, त्यांना उच्च दर्जाच्या 50 पिशव्यांचे सॅम्पल पूर्णपणे मोफत द्या. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, एक अट ठेवायची. पिशवीवर त्या दुकानाच्या नावाखाली मॅन्युफॅक्चरर म्हणून तुमचा मोबाईल नंबर छापायचा. याचा परिणाम काय होतो? ती पिशवीच तुमची फिरती जाहिरात बनते. तुम्ही फक्त सॅम्पल देत नाही आहात, तर तुम्ही संपूर्ण शहरात मार्केटिंगची बीजे पेरत आहात. जेव्हा एखादा ग्राहक ती मजबूत आणि दर्जेदार पिशवी घेऊन बाजारातून जातो, तेव्हा ती पिशवीच तुमच्या कामाची गुणवत्ता दाखवते. आणि इतर दुकानदार ती पिशवी पाहून त्यावरचा तुमचा नंबर बघून थेट तुम्हाला ऑर्डरसाठी फोन करतात. म्हणजे तुम्ही ग्राहकांपर्यंत जात नाही, ग्राहक तुमच्यापर्यंत येतात. आत्तापर्यंतचा आराखडा ऐकायला खूपच आकर्षक वाटतोय नाही का? पण आपण हेही मान्य करायला हवं की कोणताही व्यवसाय फक्त आकड्यांवर आणि योजनांवर चालत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच आता आपण बोलूया चौथ्या भागावर. पार्ट 4, द रिअलिस्टिक पाथ टू सक्सेस. कारण एक मजबूत योजना असणं हे फक्त पहिलं पाऊल आहे. खरा प्रवास तर त्यानंतर सुरू होतो. चला, आकड्यांच्या पलीकडचं वास्तव पाहूया. सत्य हे आहे की हा व्यवसाय सोपा नाही. सुरुवातीला चिकाटी लागेल, दुकानात फिरावं लागेल, कित्येकदा नकार पचवावे लागतील. हे काम करताना हात खराब होतील, दिवसभर उभं राहून पाठ दुखेल. आम्ही हे तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाहीये, तर वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी सांगतोय. कारण कोणताही मोठा आणि टिकाऊ उद्योग उभा करताना या संघर्षाच्या टप्प्यातून जावंच लागतं. हीच यशाची खरी किंमत आहे. आणि जेव्हा कधी कामाचा ताण येईल किंवा निराशा वाटेल, तेव्हा एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही फक्त एक पिशवी बनवत नाही आहात, तर तुम्ही या पृथ्वीला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मदत करत आहात. तुमच्या रोजच्या कष्टांमागे फक्त पैसे कमावण्यापेक्षा खूप मोठा आणि चांगला उद्देश आहे. तुमची प्रत्येक पिशवी म्हणजे पर्यावरणासाठी उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे. तुमचं काम हे फक्त एक व्यवसाय नाही, तर एक अर्थपूर्ण मिशन आहे. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पोचलो आहोत पार्ट 5 वर, युअर नेक्स्ट स्टेप. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं, जे काही शिकलो, त्याला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं हे पाहण्याची वेळ आलीय. या विश्लेषणातील ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करणे यामधील पूल म्हणजे योग्य मशीन सप्लायर मिळवणे. तुम्हाला जर या मशीन पुरवठादारांची मोफत यादी हवी असेल, तर त्यासाठी फक्त खाली कमेंटमध्ये पेपर असं लिहा. आम्ही तुम्हाला सर्व आवश्यक माहिती पुरवू, जेणेकरून तुम्ही तुमचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल उचलू शकाल. कीप द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.